हे पित्या आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला मान महिमा देतो परमेश्वरा. खरोखर माझ्या जिवंत देवा, तू आमचा जिवंत देव आहेस म्हणून तुझा आभार मानतो परमेश्वरा. खरोखर तू जिवंत देव आहेस म्हणून परमेश्वरा आजपर्यंत आम्ही जिवंत आहे. कारण की परमेश्वरा तू म्हणतोस की परमेश्वरा कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे परमेश्वरा. खरोखर परमेश्वरा आज आम्ही इथे आलो ही केवळ तुझी कृपा, तुझा आशीर्वाद होता म्हणून परमेश्वरा आम्ही आलो. माझ्या देवा, आज जग अनेक विचारांमध्ये, अनेक चिंता काळजांमध्ये गुंतलेला असेल परमेश्वरा, आणि नको त्या ठिकाणी असतील परमेश्वरा. परंतु परमेश्वरा तू आज तुझ्या चरणी घेऊन आलास, तुझी स्तुती आराधना, तुझे वचन आम्हाला सांगण्याची संधी दिलीस म्हणून तुझा आभार मानतो. खरोखर परमेश्वरा तू तुझे महान देव आहेस. कारण तुझं वचन सांगतं स्तोत्र 34:8 मध्ये की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव होय परमेश्वरा. जोपर्यंत आम्ही तुझी चव घेत नाही, तोपर्यंत तुझा अनुभव घेत नाही, तोपर्यंत आम्हाला समजत नाही की परमेश्वर किती चांगला आहे. माझ्या देवा, आज आम्ही विशेष करून प्रार्थना करतो की सिस्टर होळकर आंटी, सिस्टर मृदुला होळकर, सिस्टर विजया नायडू, ब्रदर किशोर आडागळे, ब्रदर संतोष कुमार, हे परमेश्वर तुझ्या स्वाधीन करतो परमेश्वर. आज त्यांना जो काही त्रास असेल, ज्या काही वेदना असतील परमेश्वरा, त्या सर्व प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात काढून टाक. कारण की परमेश्वरा तुला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त होईल. आणि परमेश्वरा आम्ही ज्यावेळेस तुझ्याकडे येतो त्यावेळेस आपल्याला कुठलीही गोष्ट अशक्य होत नाही. कारण की परमेश्वरा आमच्या ब्रदरांनी जो आता त्यांचा अनुभव सांगितलेला आहे की परमेश्वरा आमच्याकडे काही नसतं, आमच्याकडे काही नसलं तरी आमचा जो जिवंत देव आहे तो समर्थ आहे. कारण की तुझं वचन सांगतं परमेश्वरा की विजयासाठी घोडे सिद्ध केले जातात, परंतु यश देणं परमेश्वराचे. परमेश्वरा खरोखर आज आमचा जो काही विजय आहे, जो काय आमचं सार्थक केलेला आहे परमेश्वरा, केवळ तुझ्या नावामध्ये आहे परमेश्वर. म्हणून कारण की परमेश्वर तुझं वचन सांगतं मनुष्य काय तर जोपर्यंत त्याच्या नागपुरीत श्वास चालू आहे तोपर्यंत मनुष्य होय परमेश्वरा. तू आमच्या नागपूरमध्ये जो काही श्वास घातलेला आहे हा केवळ तुझ्यामुळे आहे. तर तू आमच्या नागपुरीत श्वास 2 मिनिटं जरी काढून घेतला तरी या पृथ्वीवर राहणं देखील आमचं मुश्किल होणार आहे. त्यामुळे तो नामच्या देवा आणि जे काही महान सन्मान जो आहे तो केवळ तुला देतो परमेश्वरा. खरोखर परमेश्वरा आज त्यांनी आम्हाला इथे आमंत्रित केलं, तुझ्या वचनाची संधी दिलीस, आम्हाला तुझ्या लोकांचा सहभाग दिला म्हणून तुझा आभार मानतो. आज विशेष करून प्रार्थना करतो परमेश्वरा, हे जे काही न्यू चर्च आहे परमेश्वर, ते पास्टर लेकरं आणि परमेश्वर त्यांचा जो काय आश्रम आहे तो आशीर्वादित करतो. कारण की परमेश्वर आम्हाला अनुभव आहे की आश्रम चालवत असताना परमेश्वरा लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व परमेश्वर ख्रिस्त पुरवत असतो. कारण की परमेश्वर तू मानवी कल्पना यापेक्षा अधिक देणारा देव आहे खरोखर परमेश्वरा. आणि तुझं वचन सांगतो जो कोणी परमेश्वराला सगळं हाताने देतो त्याला आकाश कपाटे फोडणार नाही, इतका आशीर्वाद देतो की नाही याची तुम्ही प्रचिती पहा. होय परमेश्वर, खरोखर आमचा विश्वास आणि खात्री आहे की तो आमचा जिवंत देव. कारण तुझं वचन सांगतं की एक वेळ आई वडील आपल्या लेकरांना विसरतील परंतु मी तुम्हाला कधीही विसरणार नाही. होय परमेश्वरा, मी त्याच विश्वासाने त्याच खात्रीने आज तुझ्याकडे प्रार्थना करतो. आमचे जे काही बहीण भाऊ आजारी आहेत परमेश्वरा, त्यांचे सर्व रोग आजार शाप पीडा येशू ख्रिस्ताच्या नावात काढून टाक. कारण की परमेश्वरा त्या प्रसव तू आमच्यासाठी सर्व रोग आजार शाप परमेश्वर तू सोसलेस आणि त्याद्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त दिलं परमेश्वरा. परमेश्वरा आमचा विश्वास आणि खात्री की परमेश्वरा याच्यात आशीर्वादित कर, इथली मंडळी आशीर्वादित कर. जसं आमचा येण्याचा प्रवास सुखरूप केला परमेश्वरा, तसं तू आमचा जाण्याचाही प्रवास सुखरूप करशील असा आमचा पूर्ण ठेव. सर्व चिंता काळजा मी प्रभू ख्रिस्ताच्या नावात पूर्ण केलं म्हणून तुझे आभार मानतो. इथून पुढचा वेळ काळ आमचा दानाला प्रभू ख्रिस्त तिच्या गोड आणि पवित्र नावात करतो म्हणून तो आहे.